लहानपणापासूनच या क्षेत्रामध्ये आहे. नमस्कार मंडळी, आज आपण जातोय तिथे जिथून सुरू होते या उत्सवाची खरी सुरुवात. आजचा भाग खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत त्या हातांची जे हात घडवतात दरवर्षी आपला लाडाचा बाप्पा. नमस्कार मित्रांनो, आज आहे आपल्या सोबत सतीश दादा. त्यांच्यासोबत बोलूया आपण, त्यांचा अनुभव कसा आहे ते बघूया. तुम्ही मूर्ती बनवायला कधीपासून स्टार्ट केलं? तसं बोलत मूर्ती बनवायला तसं मूलताच आम्ही कुंभार आहे. माझं गाव कोल्हापूर, जात कुंभार आहे. वडीलच कलाकार होते, त्याच्यामुळे आम्हाला तसं काय शिकायचं असं काही हे नाही, पण ते खानदानी रक्तच आमच्या अंगात ते कुंभाराचं वडिलांचं आलंय. त्याच्यामुळे मी लहानपणापासूनच या क्षेत्रामध्ये आहे. कारण की वडिलांना बघत बघतच इथपर्यंत आज काम करत आलोय. तुमची भावना काय असते एवढी मोठी मूर्ती बनवता? असेल भावना म्हणजे तुम्ही इथे वाचलं असेल, भक्ती तुमची कला आमची. बस माझे भक्तगण, माझे मंडळ माझ्या कामापासून खुश राहिले पाहिजे आणि त्यांना त्यांच्या आवडीचा आणि चांगल्या रूपात, चांगल्या विषयामध्ये, चांगला बॅलन्सिंग मध्ये असा सुंदर गणपती त्यांना द्यायचं माझी जबाबदारी आहे आणि हीच इच्छा माझी कायमची असते.